नाव नीलावती दिलीप शिंदे, ढेकणमाळ तालुका जिल्हा बीड। मी जिजाऊ गटातील लीडर माता आहे। तर मुलांना मी गोष्ट सांगणार आहे शनिवारची, ती 17वी गोष्ट असेल। तर चला मुलांनो, गोष्ट सांगू का? हो। आता आमिर आणि जोशना, पण आई झोपलेली होती। मग दोघं स्वयंपाकघरामध्ये गेले, स्वयंपाकघरात दोघंही गेले आणि दोघांना भांड्यातून एक कढाई आणि चमचा घेतला आणि एक चमचा काढला। आमिरने सर्व मसाल्याची यादी केली आणि आमिरने तूप, काळी मिरी, जिरी, तांबडपत्र आणि लवंग, तेल, आला, लसूण आणि कांदा काढला। त्यानंतर टोमॅटो, काळी मिरी, हिरवी मिरची, गरम मसाला आणि मीठ, दूध, काजू आणि गरम मसाला काढण्याची त्यांनी घेतली। मग आमिरने पदार्थ सांगितले आणि जोशनाने ती करीत राहिली। मग काही वेळानंतर बिर्याणीची सुगंध वास येऊ लागला, सुगंध वास दुरवरला। मग आई बाबाच्या शेजारचे बिर्याणीची चवदार उत्साह झाले, म्हणजे सर्व शेजारी पाजारी बिर्याणीचा वास आला म्हणून ते त्यांच्या घरी आले। मग सर्वांनी त्याचे कौतुक केले, कुणाचे? आमिरचे आणि जोशनाचे कौतुक केले। मग बिर्याणी खाऊन मग नंतर दोघांनी आनंदाने ते उड्या मारू लागले। मग दोघांनी काय काय बनवले? बिर्याणी बनवली होती म्हणून शेजारचे लोक आले आणि त्यांचं कौतुक केलं त्यांनी। मग आता चला, मग बिर्याणी बनवायची ना आपल्याला। मग आपण काय करू, आपण चाचीला, बानुबाद चाची आहे, त्यांना आपण बिर्याणी कशी बनवतात हे त्यांच्याकडून आपण माहिती करून घेऊ आणि साक्षात ते आपण बिर्याणी कशी बनवतात त्याची माहिती ती सांगते ना भाभी। मग चला, मग बिर्याणी करून घेऊया आपण। चला, स्टॉप।